मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 1 पासून 4 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हास सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूचे शिष्य त्याला प्रश्न विचारत आहेत, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? हा जो प्रश्न आहे, जो येशूच्या शिष्यांच्या डोक्यामध्ये आला, तो जवळजवळ जगातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात असतो. सगळ्यात मोठा कोण? प्रत्येकाला मोठं बनायचं असतं आणि मग मोठं बनण्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्यासाठी जीवनभर माणसं धडपड करत राहतात. जगामध्ये हेच सुरू आहे. परंतु येशूचे शिष्य जेव्हा येशूच्या मागे चालायला लागले तेव्हाही त्यांना असं वाटतं की इकडे पण, म्हणजे देवाच्या राज्यात पण मोठं होण्याची काहीतरी पद्धत, काहीतरी प्रक्रिया, काहीतरी मार्ग असला पाहिजे. इथे पण आपल्याला मोठं होता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे जगामध्ये लोक मोठं बनण्यासाठी धडपड करतात, चढाओढ करतात, त्याप्रमाणे इकडे म्हणजे देवाच्या राज्यात पण आपल्याला मोठं बनता आलं पाहिजे. आणि मग कशा रीतीने बनता येईल किंवा मोठं बनायचा मार्ग काय आहे, पद्धत काय आहे, कोणता माणूस देवाच्या राज्यात मोठा बनू शकतो हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि म्हणून ते येशूला विचारत आहेत की स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? आणि येशूने विलक्षण उत्तर दिलं ज्याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. एका बाळकाला म्हणजे एका छोट्या मुलाला येशूने घेऊन त्यांच्यामध्ये उभं केलं आणि येशू त्यांना म्हणतोय, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचा पालट होऊन म्हणजे तुमच्यात बदल होऊन तुम्ही या बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखं नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूची शिकवण अशा रीतीने अगदीच विलक्षण आणि जगाला विचित्र वाटणारी आहे. जगात मोठं बनायचं असेल तर काय करावं लागतं? सगळ्यात पहिला क्रमांक म्हणजे श्रीमंत व्हायला लागतं. भले तुमच्याकडे शिक्षण कितीही असेल, पण तुम्ही जर दरिद्री आणि गरीब व्यक्ती असाल तर तुम्ही मोठे बनू शकत नाही. मोठं बनण्यासाठी पैसा कमवावा लागतो आणि पैसा कमवायचे खूप मार्ग जगामध्ये आहेत. ह्या न त्या मार्गाने जाऊन कितीही वेडे वाकडे मार्ग असोत, कितीही वाईट मार्ग असोत, पण त्या मार्गाने जाऊन लोक पैसा गोळा करतात. कारण एकदा आपल्याकडे पैसा आला तरच त्याच्या जोरावर आपण जगामध्ये मोठे बनू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही कधीतरी अशा लोकांच्या काही कहाण्या ऐकल्या असतील. एखादा माणूस, मग एखादी स्त्री असेल किंवा एखादा पुरुष असेल, जेव्हा त्यांच्याकडे खूप पैसा होता तेव्हा त्यांच्याकडे मोठी प्रतिष्ठा होती आणि माणसांचा घोळका त्यांच्या बाजूला होता. त्यांना खूप मोठा सन्मान होता कारण त्यांच्याकडे पैसा होता. त्यांच्या जीवनाच्या संध्याकाळी अशी वेळ येते की ते रिकामी होतात. एखाद्या वाईट नादामुळे म्हणा, व्यसनामुळे म्हणा, चुकीच्या सवयीमुळे म्हणा, कशामुळे तरी अशी अवस्था होते, अशा स्थितीला ते पोचतात की त्यांच्याकडे पैसाच राहत नाही.
आणि जेव्हा पैसा निघून जातो ना, तेव्हा सगळंच निघून जातं आणि शेवटी ते एकाकी पडतात. अशी लोक, काही वेळा आपण अशाही बातम्या वाचतो की ते त्यांच्या खोलीमध्ये मरून पडले होते आणि कोणालाच माहिती नव्हतं की ते मरून पडले आहेत. जेव्हा त्यांचा इतिहास आपण बघतो तेव्हा एकेकाळी ते असे होते ज्यांचे वर्तमानपत्रात फोटो छापून येत होते, मासिकांमध्ये फोटो छापून येत होते, लोकांच्या तोंडावर त्यांची नावं होती, त्यांच्या बाजूला लोकांची गर्दी होती. आणि आयुष्याचा शेवट बघावा तर एक माणूस पण जवळ नव्हता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कितीतरी लोकांच्या बाबतीत असं झालेलं आहे. जगात मोठं होण्यासाठी पैसा लागतो आणि पैसा मिळवण्यासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब केला जातो. पण जगाचं राज्य आणि देवाचं राज्य यामध्ये हाच मोठा फरक आहे. तुम्हाला जगात मोठं व्हायचं आहे, पैसा कमवावा लागेल. तुम्हाला देवाच्या राज्यात मोठं व्हायचं आहे, पैशाची गरज नाही आहे. देवाच्या राज्यात श्रीमंत माणूस मोठा होतो असं नाही. देवाच्या राज्यात धनवान माणूस मोठा समजला जातो असं नाही. देवाच्या राज्यात मोठा कोण असतो? देव कोणाला मोठा समजतो? देव कोणाला प्रतिष्ठित समजतो? देव कोणाला चांगला मानतो? येशूने सांगितलं, एका बाळकाला उभं करून, त्यांच्यामध्ये उभं करून सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन म्हणजे तुमच्यात बदल होऊन तुम्ही या बाळकासारखे झाल्याशिवाय, या बाळकासारखे झाल्याशिवाय, तुम्ही म्हणाल की आता आमचं वय झालं 50 वर्ष, तर आम्ही 1 वर्षाच्या बाळकासारखे कसे होणार? आता वय झालं 40 वर्ष, आम्ही 1 वर्षाच्या बाळकासारखे कसे होणार? म्हणून येशूने पालट शब्द वापरला आहे. पालट, पालट म्हणजे बदल, पालट म्हणजे परिवर्तन. तुमच्यात पालट होऊन म्हणजे तुमच्यात बदल होऊन, तुमच्यात परिवर्तन होऊन तुम्ही या बाळकासारखे झाल्याशिवाय, म्हणजे जो 50 वर्षाचा आहे त्याच्यात पालट झाला पाहिजे आणि तो 1 वर्षाच्या बाळकासारखा झाला पाहिजे. जो 70 वर्षाचा आहे त्याच्यात पण पालट होऊन म्हणजे बदल होऊन तो पण 1 वर्षाच्या बाळकासारखा झाला पाहिजे. तुमच्यात पालट होऊन म्हणजे बदल होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. हा पालट किंवा हा बदल शरीरातला नाही, तर हा आत्म्यातला बदल आहे, हृदयातला बदल आहे. जे आमचं हृदय दगडासारखं कडक आहे ना, ते बदललं पाहिजे आणि बाळकासारखं सौम्य, मृदू, नरम, नम्र असं आमचं हृदय बनलं पाहिजे. कारण येशू म्हणतोय तसं झाल्याशिवाय, म्हणजे हा बदल तुमच्यात झाल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात पोहोचू शकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. एखादा धनवान माणूस इथे येईल, तो इकडच्या साक्षी ऐकेल, लोक कसे बरे होतात, कसे बरे होतात. देवालाच माहिती की लोक कसे बरे होतात. काल एक सुंदर साक्ष आम्ही ऐकली. एका बंधूने साक्ष दिली, किती वर्षे त्यांचा, मला वाटते, डावा हात दुखत होता आणि अजिबात वर जात नव्हता. ते प्रार्थनेला आले, येत राहिले, काही महिने येत राहिले आणि एक दिवस संध्याकाळी प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा आशीर्वाद दिला जातो डोक्यावर हात ठेवून, त्यावेळेला त्यांनी एका बंधूला सांगितलं की माझा हात पुष्कळ वर्षे दुखतोय आणि वर जात नाही आहे. आपल्या एका बंधूने त्याला आशीर्वाद दिला. प्रार्थना हॉलमधून ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने, म्हणजे प्रार्थना केंद्रातल्याच ओळखीच्या एका व्यक्तीने विचारलं, नाश्ता केला का? तर उत्तर देण्यासाठी त्यांनी एवढा मोठा हात वर केला, हो हो केला नाश्ता. आणि हो हो केला तेव्हा लक्षात आला हात वर कसा गेला. जो एवढी वर्षे जात नव्हता त्या माणसाने एवढी हसत आणि आनंदाने साक्ष दिली. मी त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून अगदी अनपेक्षितपणे, म्हणजे माझ्या लक्षात पण आलं नाही, मी हात वर उचलला आणि हो हो असं उत्तर दिलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा माझा हात उचलत नव्हता.
दुखत होता आणि आता दुखत नाही आहे. मग त्याने बऱ्याच वेळा वर खाली करून बघितलं. तो म्हणतो त्या दिवसापासून हात पूर्णपणे बरा झाला. देवाच्या राज्यात माणसं कशी बरी होतात सांगा? तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी पण म्हणेन मला पण नाही माहिती. देव कोणत्या वेळेला ऑपरेशन करतो आणि कसं ऑपरेशन करतो हे मला पण काही कळत नाही आहे. मला एवढंच कळतं, आपल्या हृदयातला देवावरचा विश्वास जेव्हा आपण प्रकट करतो तेव्हा देव त्याचं सामर्थ्य पाठवतो. बायबल म्हणतं तो आपलं वचन पाठवून आम्हाला बरं करतो. वचन म्हणजे शब्द. देव त्याचा शब्द पाठवून आम्हाला बरं करतो. पण म्हणजे कसे बरे होतो याचं स्पष्टीकरण मात्र देता येणार नाही. एखादा धनवान माणूस येईल आणि इकडे बघेल काय मोठे 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 चमत्कार घडतायत, कशा रीतीने लोक बरे होत आहेत, आणि मग तो हळूच कोणाला तरी विचारेल मला कॅन्सर आहे, किती पैसे दिल्यानंतर मी बरा होईन. मला डायबिटीस आहे, किती लाख मोजले की माझा डायबिटीस बरा होईल. तो धनवान आहे ना, त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्याची भाषा ही आहे, किती लाख दिल्यानंतर माझा डायबिटीस बरा होईल, किती लाख मोजल्यानंतर माझा कॅन्सर बरा होईल. हालेलुया, हालेलुया. तेव्हा त्याला आमचं उत्तर असेल 1 लाख नाही 100 लाख मोजले तरी तुझा डायबिटीस आम्ही बरा करू शकत नाही. आणि पैशाच्या गोणी घेऊन इथे आलास तर कधीच बरा होणार नाही. तुझ्यात बदल होऊन तुला बाळकासारखं नम्र झालं पाहिजे. तुझ्यात बदल होऊन तुला लहान मुलासारखं सौम्य झालं पाहिजे. तो पैसा बाजूला ठेव, ते तुझं धन आणि संपत्ती बाजूला ठेव. तुझ्यात बदल होऊन तुला बाळकासारखं नम्र झालं पाहिजे. आणि याचं केवढं मोठं उदाहरण आपण बायबलमध्ये बघतो, जे तुम्ही पुष्कळ वेळा प्रवचनातून ऐकलं आहे आणि बायबल वाचणाऱ्यांनी वाचलं आहे. जक्कयाचं उदाहरण. श्रीमंत माणूस येशूला बघण्यासाठी बाळकासारखा झाला. श्रीमंत माणूस येशूला बघण्यासाठी धावत जाऊन उंबराच्या झाडावर चढला, कारण गर्दीमुळे त्याला येशू दिसत नव्हता आणि त्याला फक्त इतकंच बघायचं होतं की तो आहे कसा. आंधळ्याचे डोळे उघडणारा, मुक्यांना बोलतं करणारा, लंगड्यांना चालतं करणारा, मेलेल्यांना उठवणारा हा येशू आहे कसा, फक्त त्याला बघायचं होतं. तो काही गरीब नव्हता की रडत नव्हता की काही त्रासात होता म्हणून त्याला येशूला बघायचं नव्हतं, तर हा चमत्कार करणारा येशू आहे कसा एवढंच त्याला बघायचं होतं. आणि ती त्याची उत्सुकता एवढी वाढली की तो स्वतः कोण आहे विसरून गेला. तो स्वतः कोण आहे विसरून गेला. तो जकातदारांचा मुख्य होता, खूप श्रीमंत होता. लहान बाळकासारखा जाऊन झाडावर बसला येशूला बघण्यासाठी, कारण येशू त्या रस्त्यावरून पुढे जाणार होता. म्हणून येशूने त्याचं हृदय पाहिलं. त्या झाडाजवळ येता बरोबर येशू थांबला. येशू वर बघतो आणि जक्कयाला सांगतो, जक्कया लवकर खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्क एवढा खुश झाला, झटपट झाडावरून खाली उतरला. येशूला आणि त्याच्या बरोबरच्या सगळ्यांना घेऊन घरात गेला. आणि जेव्हा तिथे जेवणाची तयारी सुरू होती तेव्हा जक्कयाच्या कानावर लोकांचे शब्द पडत होते. लोक आपसात कुजबूज करत होते, हा पापी आहे, हा पापी आहे, हा पापी आहे. देवाचा पुत्र याच्या घरात कसा काय आला, हा तर पापी आहे. आणि केवढ्या लोकांना लुबाडलं, केवढ्या लोकांना फसवलं, की याने संपत्ती कशी गोळा केली, लोकांना फसवून लुबाडून. जक्कयाने ऐकलं आणि तो उभा राहिला आणि तो येशूला म्हणतोय, प्रभूजी पहा, मी माझे अर्धे द्रव्य म्हणजे मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना वाटून देतो आणि मी ज्यांच्याकडून अन्यायाने घेतलं आहे त्यांना मी 4 पट परत करतो. आणि तेव्हा येशू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय. जक्कयामध्ये काय झालं, एक धनवान मनुष्य, श्रीमंत माणूस, बदल झाला. बदल. आजकाल खूप लोक येशूकडे येतात, त्यांना बरं व्हायचं आहे, आशीर्वाद पाहिजे, धंदा चालला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, पण पालट
जक्कई आणि अर्धी संपत्ती गरिबांना दान करण्याचं वचन येशूच्या समोर आणि एवढ्या मोठ्या जमावासमोर दिलं. 2 वचनं दिली, अर्धी संपत्ती गरिबांना वाटून टाकणार, आणि दुसरं पण वचन फार महत्त्वाचं आहे, ज्यांच्याकडून मी अन्यायाने घेतलं आहे, म्हणजे त्याने एवढ्या लोकांसमोर आपलं पाप उघड केलं, मी लोकांना लुबाडलं आहे, लुटलं आहे, पण मी ज्यांना लुटलं आहे ना त्यांना आता मी 4 पट परत करतो. तुम्ही मला सांगा, हा केवढा मोठा पालट आहे, हा केवढा मोठा बदल आहे. येशूकडे आल्यानंतर काही लोक आपल्या छोट्याला गोष्टी पण सोडायला तयार होत नाही. काही लोक दारूचा व्यवसाय करतात, ते प्रवचनात ऐकतात, त्यांना माहिती आहे हे देवाला आवडत नाही, हा धंदा बंद केला पाहिजे, पण तरी पण ते करत नाहीत. काही जण का करत नाहीत? त्या धंद्यातून एवढा पैसा मिळतो, दारूचा धंदा बंद करायचा आणि दुसरा एखादा सुरू करायचा, म्हणजे मेहनत खूप आणि फायदा कमी. मेहनत खूप, दारूचा धंदा बंद करा आणि भाजी विकायला बसा, दारूचा धंदा बंद करा आणि वडापाव विकायला बसा, दारूचा धंदा बंद करा आणि धान्याचं दुकान काढा. मेहनत केवढी आणि पैसा केवढा मिळणार? दारू विकून जेवढा पैसा मिळतो त्याच्या अर्धा पण याच्यात मिळणार नाही. पण तरीसुद्धा ज्याला देवराज्यात प्रवेश करायचा आहे त्याच्यात हा बदल घडलाच पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, जगभरात अशा प्रार्थना खूप ठिकाणी होतात. शेकडो, हजारो आणि लाखो लोकांची गर्दी अशा प्रार्थनेला असते, परंतु सगळेच लोक अनंत जीवनात पोहोचणार नाहीत. कारण काही लोक प्रार्थनेला येतात, पण जो बदल देवाला पाहिजे तो करत नाहीत. जो बदल देवाला पाहिजे तो करत नाहीत. मी मागे तुम्हाला एक साक्ष सांगितली होती, 1-2 महिन्यापूर्वी आलेली साक्ष, ज्या भावाचं लॉटरी विकण्याचं दुकान होतं आणि प्रभूमध्ये आल्यानंतर त्याला असं जाणवायला लागलं की ही लॉटरी विकणं म्हणजे लोकांची मोठी फसवणूक करणं आहे, मला हे बंद केलं पाहिजे. पण काही काळ त्याने सुरू ठेवलं, कारण तो म्हणायचा हे मी बंद केलं तर दुसरं काम मला काही जमत नाही, आणि दुसरं कोणतंही काम केलं तरी एवढा फायदा मिळणार नाही. लॉटरीच्या दुकानातून त्याला महिन्याला 60-70 हजार रुपये मिळायचे दर महिन्याला. दुसरं कोणतंही काम केलं, नोकरी केली तरी एवढा पैसा काही मला मिळणार नाही, म्हणून तो विचार करत होता. पण शेवटी त्याने निर्णय घेतला, नाही, मला हे बंद केलंच पाहिजे, मला देवाचं वचन पाळलं पाहिजे, दुसऱ्यांना फसवणं मला बंद केलं पाहिजे. आणि मग त्याने ते दुकान बंद करून टाकलं. रिक्षा चालवायला शिकला, भाड्याने रिक्षा घेतली, रिक्षा चालवायला लागला. जिथे महिन्याला 60-70 हजार मिळत होते तिथे महिन्याला त्याला 15-20 हजार मिळायला लागले. जवळजवळ 50 हजार रुपये महिन्याचं उत्पन्न कमी झालं. पण तो माणूस आनंदाने साक्ष देऊन सांगत होता, तेव्हा माझ्याकडे 70 हजार दर महिन्याला यायचे, पण माझ्या जीवनात शांती नव्हती आणि माझ्याकडे स्वतःचं काहीच नव्हतं. घर पण भाड्याचंच होतं, दुकान पण भाड्याचंच होतं, स्वतःची गाडी पण नव्हती, काही नव्हतं. आता मला महिन्याला 15-20 हजारच मिळतात. पण देवाने मला एवढा आशीर्वाद दिला की गावाला माझं मोठं घर बांधून झालं. आता घर माझं स्वतःचं आहे. रिक्षा मी पूर्वी भाड्याने चालवत होतो, आता रिक्षा माझी स्वतःची आहे, माझी स्वतःची गाडी आहे. देवाने आता मला सगळं स्वतःचं देऊन आशीर्वादित केलं. एक निर्णय, हा निर्णय घेताना लोक मागे पुढे होत राहतात, मागे पुढे. तुम्ही आज हे वचन ऐकत असताना स्वतःच्या जीवनात डोकावून बघा, अशी कोणती चुकीची गोष्ट तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे. तुम्हाला आतून निर्णय घ्यायला वाटतोय, पण तुम्ही मागे येताय. लक्षात ठेवा, येशूने सांगितलं आहे, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय देवाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणार नाही. बाळकासारखं तुम्हाला माहीत आहे, बाळक विचार करत नाही. तुम्ही काय सांगितलं त्यावर तो भरवसा ठेवतो. देवावर माणसाने असाच भरवसा ठेवायचा, बाळकासारखं. डोकं चालवायचं नाही. मी जर दारूचा व्यवसाय बंद केला तर मग माझं उत्पन्न कमी होईल, मग माझा खर्च कसा भागेल, मग मुलांचं शिक्षण कसं होईल. हे काय आहे? हे डोकं चालवणं आहे.
बाळकासारखं होणं म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणं. देवाच्या बाबतीत डोकं चालवू नका. तुमचं डोकं जरूर चालवा. जगामध्ये तुम्हाला कोणी फसवतंय, कोणी चुकीच्या मार्गाला नेतंय, तिकडे आपली डोकी वापरा. पण जेव्हा देवाचं वचन पाळायचा प्रश्न येतो, जेव्हा देवाच्या राज्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला असली डोकी चालवू नका. त्यावेळेला देवावर विश्वास ठेवून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे येशू पाण्यावरून चालत असताना शिष्य सुरुवातीला घाबरले होते, कारण त्यांना येशू दिसत नव्हता, अंधार होता आणि त्यांना वाटत होतं की काहीतरी भूत आहे, कारण पाण्यावरून माणूस कसा चालणार. ते घाबरून ओरडायला लागले आणि येशूने त्यांना दुरून आवाज देऊन सांगितलं, घाबरू नका, मी आहे. घाबरू नका, मी आहे. असं जेव्हा येशू बोलला, तेव्हा येशूचा प्रमुख शिष्य पेत्र जो होडीमध्ये होता, त्याने आवाज ऐकला, ओळखला आणि तो येशूला म्हणतोय, प्रभूजी आपण असाल तर मला पण पाण्यावरून आपल्याकडे यायला सांगा, आज्ञा द्या मला. आणि येशू म्हणाले, ये ये. म्हणताबरोबर पेत्राने लगेच होडीतून पाय खाली ठेवले आणि पेत्र पण पाण्यावरून चालायला लागला. हालेलुया, हालेलुया. होडीमध्ये जवळजवळ 12 शिष्य असतील. मला माहिती नाही सगळे 12 होते की एखाद दुसरा कमी होता, पण आपण पकडूया 12 असतील, कारण येशूचे एकूण 12 शिष्य होते. एकच बोलला, एकच. बाकी शहाणे होते, शांत राहिले, हिम्मत केलीच नाही. पण येशूने त्या पेत्राला लगेच सांगितलं, ये. आणि पेत्राने पाण्यावरती पाय ठेवला, चालायला लागला. थोडा वेळ चालला आणि मग त्याने वारा बघितला, समुद्र बघितला, घाबरला, बुडायला लागला. तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला धरला आणि सांगितलं, अरे अल्पविश्वासी, संशय का धरलास. देवाला संशय धरणारे लोक आवडत नाहीत. देवाच्या बाबतीत तर्क वितर्क चालवणारे लोक देवाला आवडत नाहीत. देवाच्या बाबतीत डोकं चालवून शहाणपणा दाखवणारे लोक देवाला आवडत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे कसं होईल, ते कसं होईल, प्रार्थना करून काय आजार बरे होतात का, देवाचं हे वचन पाळल्याने आमचं नुकसान होईल, असं सांगितलं आहे खरं बायबलमध्ये, पण असं थोडी ना आपल्याला करता येतं. असं करून चालेल का. किती लोक देवाच्या बाबतीत आणि देवाच्या वचनाच्या बाबतीत शहाणपणा दाखवतात, म्हणजे त्यांना जास्त अक्कल आहे, त्यांना जास्त कळतं, अशा रीतीने ते वागतात. पण येशू म्हणतोय, तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आणि जो कोणी या बाळकासारखा स्वतःला नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात मोठा आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत तो मोठा नाही आहे, ज्याच्याकडे मोठाल्या पदव्या आहेत तो मोठा नाही आहे, ज्याच्याकडे सोनं रूप जमीन आणि संपत्ती आहे तो मोठा नाही आहे, ज्याच्याकडे जगातला मान सन्मान आहे, जगातल्या पदव्या आहेत आणि जगातली खुर्ची आहे आणि जगातली प्रतिष्ठा आहे, तो देवाच्या राज्यात मोठा आहे असं नाही. तर जो बाळकासारखा नम्र होतो तो देवाच्या राज्यात मोठा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्या मनातला गैरसमज काढून टाका. जगामध्ये खूप लोकांना मोठं समजलं जातं, पण जगात जे मोठे आहेत ते देवाच्या राज्यात मोठे आहेत असं नाही. देव त्यांना मोठं समजतो असं नाही, आपण समजतो, जग समजतं, पण देव मोठं समजतो असं नाही. देव कोणाला मोठं समजतो, ज्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि जो बाळकासारखा नम्र झालेला आहे. बाळकाची एक महत्त्वाची वृत्ती जी मी तुम्हाला सांगितली, ते विचार करत नाहीत, काही सांगा भरवसा ठेवतात, काही सांगा विश्वास ठेवतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही तुमच्या लहान मुलाला कधी कधी काही काही गोष्टी सांगून फसवता की नाही, आणि ते ऐकतात आणि गप्प होतात का, कारण त्यांना एवढी कुवत नसते. पप्पाने सांगितलं ते खरं असेल का. संध्याकाळी पप्पा सांगतील, आज मी तुला घोडा आणणार, हां शांत राहा बाळा, रडू नको, संध्याकाळी येताना घोडा आणणार. आणला का कधी मुलाला घोडा. पण तुमच्या बोलण्याने तो गप्प राहिला की नाही. म्हणजे काय झालं, त्याने आपल्या पप्पांवर विश्वास ठेवला. मम्मी घरातून जाते, आई घरातून चालली आहे आणि मूल रडायला लागलं, आई त्याला काहीतरी भारी आश्वासन देऊन जाते, बघ मी येताना तुझ्यासाठी अशी एक भारी वस्तू घेऊन येईल. मुलगा शांत होतो, बिचारा वाट बघत राहतो आणि आई येईपर्यंत तो विसरून पण जातो.
तो विसरून पण जातो की आईने मला काही आश्वासन दिलं होतं, आणि जरी आठवण असली तरी तो आईला विचारेल, आई काहीतरी थातूरमातूर उत्तर देईल आणि त्यावर पण तो गप्प राहील. ही आहे बाळकाची वृत्ती. अशी वृत्ती आपण जगाच्या बाबतीत दाखवावी असं नाही, देवाच्या बाबतीत दाखवावी. जेव्हा तुम्ही देवाची वचनं वाचताना किंवा देवाची वचनं ऐकताना तेव्हा डोकं नका चालवू. हे असं थोडी होईल, असं थोडंच होते, असं केलं तर काय मिळेल, तसं केलं तर काय मिळेल. देवाच्या वचनावर, देवाच्या शब्दावर बाळकासारखा विश्वास दाखवा. बाळकासारखा. देवाने मोशेला पाचारण केलं आणि मोशेला सांगितलं, जा त्या फारोकडे, मी तुला त्याच्याकडे पाठवतो आणि मग पुढे असं असं कर. मोशे सुरुवातीला घाबरला. मोशे म्हणतो, एकतर मी बोबडा आहे, मला नीट बोलता पण येत नाही आहे, आणि मी तिकडे काय जाणार, आणि तो एवढा मोठा राजा, एवढा क्रूर राजा आहे, त्याच्यापुढे मी काय जाणार आणि काय बोलणार. त्या धड मला नीट बोलता पण येत नाही आहे, मी बोबडा बोलतोय. तेव्हा देवाला त्याचं बोलणं आवडलं नाही. थोड्या वेळासाठी देव त्याच्यावर नाराज झाला. देव त्याला म्हणतो, माणसाला वाचा कोणी दिली, जीभ कोणी दिली, मी तुला सांगतो जा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही देवाच्या शब्दावर बाळकासारखा विश्वास ठेवावा, अशी देवाची इच्छा आहे. बाळकासारखा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूचा बाप योसेफ याला बायबल नीतिमान म्हणतं. हा एक नीतिमान पुरुष होता. याला जेव्हा जेव्हा देवदूताच्या द्वारे देवाने काही संदेश दिला तेव्हा तेव्हा काहीही प्रश्न न करता त्याने देवाच्या शब्दाचं पालन केलं. काहीही प्रश्न न करता. योसेफाला मरियेचं वाग्दान झालं होतं, म्हणजे त्यांची सोयरीक झालेली होती, लग्न झालं नव्हतं. पण लग्न होण्याच्या आधीच मरिया गर्भवती दिसून आली. मरियेला तर देवदूताने आधीच सांगितलं होतं की तिच्या उदरातला गर्भ हा पवित्र आत्म्यापासून आहे, देवाचा पुत्र तिच्याद्वारे जगात येणार आहे. पण योसेफाला कल्पना नव्हती. योसेफ घाबरला. हिच्याशी माझी सोयरीक झालेली आहे, लग्न व्हायच्या आधीच ती गरोदर आहे, आत्ता काय करायचं. आणि त्याने मनात निश्चय केला की मी तिला गपचूप सोडून देईन. पण रात्री झोपलेला असताना देवाने त्याला सांगितलं स्वप्नात, तिचा आपल्या पत्नी म्हणून स्वीकार कर, कारण तिच्या उदरात जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. योसेफाने लगेच तिचा स्वीकार केला आणि तिच्याशी विवाह करून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. येशूचा जन्म झाला आणि त्यानंतर मिसर देशाचा राजा फारो येशूला मारण्यासाठी शोध घेत होता, कारण त्याला बातमी मिळाली यहुद्यांचा मुक्तिदाता जन्मलेला आहे, आणि म्हणून तो शोध घेत होता. हेरोद राजा शोध घेत होता. आणि हेरोद राजा जेव्हा शोध घेत होता त्यावेळेला देवदूताने पुन्हा एकदा योसेफाला स्वप्नात येऊन सांगितलं, बाळकाला आणि त्याच्या आईला उठून घेऊन जा मिसर देशात, कारण हेरोद राजा बाळकाचा वध करण्यासाठी शोध घेत आहे. योसेफ उठला, लगेच घेऊन गेला. ही वृत्ती बघा, देवाला असली माणसं हवी आहेत. आणि मग काही काळ त्या ठिकाणी राहिल्यानंतर पुन्हा देवाने त्याला संदेश दिला, जे बाळाला मारायला बघत होते तो मेला आहे, आता जा इकडून. योसेफाने तेही ऐकलं. देवाला त्याचा शब्द ऐकणारे लोक आवडतात. आणि देवाचा शब्द ऐकणारे लोक कसे असले पाहिजेत सांगा? बाळकासारखे, हृदयातून नम्र. जो बाळकासारखा नम्र आहे तोच देवाचा ऐकू शकतो. जो नम्र नाही आहे तो देवाला 17 प्रश्न विचारतो. असं कसं होईल, तसं कसं होईल, हे कसं शक्य आहे, ते कसं शक्य आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अशा प्रार्थना जागोजागी होत आहेत. भारतभर आणि जगभर लाखो लोक अशा प्रार्थनेमध्ये भाग घेत आहेत. परंतु बदल किती जणांमध्ये झालेला आहे? देव संख्या बघत नाही आहे. आता इथे प्रार्थनेला किती लोक आहेत, देव संख्या नाही बघत आहे. देव यांच्यामध्ये पालट झालेले लोक बघत आहे. देवाचं लक्ष कोणाकडे आहे? कोणाचं हृदय बदललं आहे आणि कोण बाळकासारखे झाले आहेत. काही लोक स्वतःहून येऊन साक्ष देतात, मी पूर्वी फार गर्विष्ठ होतो, कोणाला जुमानत नव्हतो, कोणाला मानत नव्हतो, पण प्रभूमध्ये आल्यानंतर मला माझ्या पापाची तीव्रपणे जाणीव झाली, मी पश्चाताप केला आणि आता मी सगळ्यांशी नम्रपणे वागतो, आता मी दुसऱ्यांचं सहन करतो. देवाला हाच हृदयातला बदल हवा आहे. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बाळकासारखे व्हा. तुम्ही वयाने किती असाल, 25 असाल, 40 असाल, 50 असाल, 60 असाल, पण हृदय मात्र देवासाठी बाळकासारखं ठेवा. देवावर बाळकासारखा विश्वास ठेवा. लहान मुलासारखे देवावर अवलंबून राहा. लहान मुलासारखे देवावर विश्वास ठेवा. देवाच्या प्रेमावर, देवाच्या सामर्थ्यावर आणि देवाच्या प्रत्येक शब्दावर लहान बालकासारखा विश्वास ठेवा. कारण जेव्हा आपला पालट होऊन आपण बाळकासारखी होऊ, तेव्हाच देवाच्या राज्यात म्हणजे स्वर्गात आपला प्रवेश होईल. आणि येशू म्हणतोय, जो कोणी या बाळकासारखा नम्र होईल त्याला देवाच्या राज्यात मोठा म्हणतील. हालेलुया, 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 हालेलुया. ह्या बहिणीचं नाव विशाखा आहे. 1 महिन्यापासून ह्यांचं डोकं खूप दुखत होतं, त्यामुळे त्यांना चक्कर यायची. गेले 4 दिवस त्यांचा हा त्रास खूपच वाढलेला. आज ही बहीण प्रार्थनेला आली. ती म्हणते की आता पण त्यांचं डोकं खूप दुखत होतं, पण आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळेला जेव्हा सिस्टर आज्ञा देत होत्या तेव्हा त्यांनी विश्वासाने डोक्यावर हात ठेवला आणि प्रभूची दया त्यांच्यावर झाली. त्या क्षणापासून त्यांचं डोकं दुखायचं थांबलेलं आहे आणि चक्कर पण निघून गेलेली आहे. म्हणून टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, डोळे उघडा. काय झालेलं तुम्हाला? 1 महिना काय डोकं दुखत होतं? माझं खूप 1 महिन्यानं माझं खूप डोकं दुखत होतं आणि भरपूर चक्कर येत होती. मग नंतर थोडं मध्ये झालेलं बरं, पण आता 4 दिवसामध्ये ना मला खूपच चक्कर आणि खूप डोकं दुखत होतं आणि मी पडायची पण जास्ती. पण आता येशू प्रभूंचं नाव घ्यायची. पण आता इथे मी प्रार्थनेला आली तर सिस्टरांनी बोलले की ज्यांच्या ह्याच्याला हे असेल ना दुखणं, त्याच्यावर हात ठेवा. तर मग मी डोक्यावर हात ठेवलं आणि माझी चक्कर निघून गेली. आता मी चांगली आहे. आता चक्कर निघून गेली, डोकं पण दुखायचं थांबलेलं आहे? हो हो, सर्वच गेले माझं डोकं. प्रभूने तुम्हाला बरं केलं? बरं, येशूनी बरं केले. तुझं नाव सांग. प्रियंका. आणि काय समस्या होती तुला? मला 4-5 महिन्यापासून पायापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण मुग्यासारखे यायचे आणि पूर्ण शरीर दुखायचे आणि हातपाय पूर्ण लूजसारखे व्हायचे आणि पाठीमध्ये आणि छातीमध्ये खूप दुखून यायचे. असं वाटायचं की आता माझी जीव निघून जाईल. तेव्हा मी इकडे शिबिरमध्ये आले. नोव्हेंबरमध्ये शेवटच्या शिबिरला भाग घेतला आणि तेव्हापासून माझे पूर्ण दुखणं निघून गेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. तू म्हणते की 3 ते 4 महिने ही समस्या अशी होत होती, त्यामुळे तुला काम वगैरे काही करताना त्रास व्हायचा? हो, मी नर्सिंगला होती तेव्हा मला अभ्यास करायला खूप त्रास व्हायचा. म्हणून मी प्रभू येशूला रोज प्रार्थना करायची आणि सांगायची, प्रभू एक्झाम जवळ आले आहे, मला बरं कर आणि मला पास कर. तर प्रभू येशूने माझी प्रार्थना ऐकली आणि मला चांगल्या मार्कांनी पास केलं. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. ताई, तुम्हाला काय झालं होतं? 2012मध्ये माझं लग्न झालं आणि मी पूर्वी टिकली लावायची, पण काही म्हणजे महिन्यानंतर ना माझ्या टिकलीला ना म्हणजे टिकली लावायला लागल्यापासून ना मला टिकलीचा भागानं म्हणजे लाल व्हायला लागलं. तर लाल व्हायला लागलं तर मी दवाखान्यात गेली स्किन स्पेशलिस्टकडे. तर त्यांनी मला सांगितलं की तुला टिकलीची एलर्जी झाली आहे म्हणून. मग मी 2012 आणि 2013मध्ये मी स्किन स्पेशलिस्टकडे म्हणजे जात होती, ट्रीटमेंट घेत होती. परंतु 2014मध्ये जेव्हा मी प्रार्थनेला येऊ लागली आणि प्रार्थना केंद्रातसुद्धा जेव्हा तेल द्यायचं तेव्हा मी तेलाचा वापर करत होते. म्हणजे तुम्हाला हे सर्व त्रास जेव्हा तुम्ही टिकली लावत होते त्याचा त्रास हळूहळू वाढत गेला? हां, माझं खूप वाढत गेला. म्हणजे एवढा की मी विद्रूपच म्हणजे समजा विद्रूपच मी झाली ती. म्हणजे तो चेहरा मला बघावासा सुद्धा वाटत नव्हता, एवढा झाला. म्हणजे कपाळाला तर तो झाला, या नाकाच्या दोन्ही बाजूला झाला, त्याच्यानंतर ओठांच्या दोन्ही बाजूला झाला, इकडे खाली ओठांच्या खाली झाला, त्याच्यानंतर इकडे असं म्हणजे ते डाग एवढे विचित्र होते, काळे होते आणि लालसरसुद्धा चेहरा व्हायचा. आणि त्यानंतर मग असं व्हायचं की जेव्हा थंडीचा दिवस यायचा ना तर तेवढा म्हणजे भयानक मला त्रास व्हायचा. म्हणजे मला म्हणजे ती जागा एवढी जाड व्हायची, म्हणजे जी मी जागा तुम्हाला सांगितली ना ती एवढी जाड व्हायची ना की अक्षरशः म्हणजे मी गरम पाणीसुद्धा ती मी सोसू शकत नव्हती. थंड पाणी तर नाहीच, पण मी गरम पाणीसुद्धा घेऊ शकत नव्हती. मला एवढा त्रास व्हायचा. मी खूप म्हणजे त्या थंडीच्या वेळेमध्ये मी एवढी खाजवायची ना की मला म्हणजे अक्षरशः मी रडायची. म्हणजे मला ते सहनच होत नव्हतं, एवढा मला त्रास व्हायचा. पण त्यानंतर म्हणजे त्रास वाढत होता, परंतु मी
मी माझ्या परीने म्हणजे जशी प्रार्थना माध्यमाचा वापर करत होते, पण ज्यावेळी नोव्हेंबर 2022मध्ये मी सिस्टरांना माझी समस्या जेव्हा सांगितली आणि सिस्टरांनी ज्या प्रकारे मला सांगितलं की तू कसं मी काय करावं, मुक्तीची प्रार्थना, तेल लावणं, वचनाचा वापर मी करू लागले विश्वासाने. म्हणजे मी पहिला जर करत होते, परंतु सिस्टरांनी सांगितल्यानंतर मी जेव्हा करू लागले ना, तेव्हा देवाची एवढी महान कृपा माझ्यावर झाली की चेहऱ्याचा डाग तो हळूहळू एकदम कमी होत गेला. 2023मध्ये नोव्हेंबर 2023मध्ये माझा चेहरा एकदम क्लीन झाल्यासारखा झाला. मी प्रभूला खूप आभार मानते की त्याच्यानंतर जो थंडीचा दिवस आला ना, अक्षरशः त्यावेळी मला काहीही त्रास झालेला नाही. म्हणजे मला जो त्रास व्हायचा, मी खूप रडायची त्यावेळी आणि मी आईला पण सांगायची की मला खूप त्रास होतो, मला झोंबतं त्यावेळी, मला एवढा त्रास व्हायचा. पण मी प्रभूचे खूप आभार मानते की त्या काळीसुद्धा असं प्रभूचा आत्मिक आनंद माझ्या जीवनात असल्या कारणाने मी ते सगळं विसरून जायची. परंतु काही हृदयात असं दुःख होतं, कारण मला कित्येक जण भेटायचे ना, तर ते मला बोलायचे सुद्धा की तुझ्या नवऱ्याला काय ते वाटत नाही काय का, तुझ्या चेहऱ्यावर एवढा डाग आहे, तुझ्या घरातले कसे तुला हे करतात म्हणून. पण मी म्हणजे लोक पण तुम्हाला सांगायचे की तुमचा चेहरा इतकं विद्रूप दिसत होता की घरचे काही म्हणत नाही असं, कारण मी त्या काळात मी आरशात अजिबात बघतच नव्हते, का इतका विद्रूप चेहरा होता माझा. मी आरशातसुद्धा बघत नव्हते अजिबात. मला ना प्रभूचा जन्म सोहळ्याच्या दिवशी जेव्हा सगळे तयार व्हायचे ना, तेव्हा मी अक्षरशः रडायची, कारण माझी हौस होती की मी सुद्धा तयार व्हावं, पण मी तयारसुद्धा होत नव्हती चेहऱ्याच्या डागामुळे. परंतु देवाची कृपा झाली आणि सिस्टरांच्याद्वारे जे माझ्यावर देवाने प्रेम केलं आहे, मी खरंच त्या विसरू शकत नाही. आणि आता प्रभूने अशी कृपा केली आहे की पूर्ण चेहरा तुमचा क्लीन झालेला आहे. आता चेहऱ्यावर एकही डाग नाही आहे. मी खरंच मी प्रभूचे इतके आभार मानते आणि सिस्टरांचे खूप आभार मानते की खरंच त्यांच्याद्वारे प्रभूच्या प्रेमाची ओळख तर झाली. ताई, अगोदरचा तुमचा फोटो दाखवा एक. हे त्यांच्या अगोदरचा चेहरा आहे, ज्या चेहऱ्यावर संपूर्ण डाग दिसत आहे. आणि आत्ताचा चेहरा दाखवा. ताई, चेहरा दाखवा तुमचा. आता प्रभूने आता त्यांना एवढी सुंदरता दिलेली आहे, चेहऱ्याचा संपूर्ण डागलेला आहे. हे अगोदरचा फोटो, जे ते कसे दिसत होते, 10 वर्ष या अवस्थेमध्ये ते राहिलेले होते. पण प्रभूने जे तुमच्या जीवनामध्ये कार्य केला सिस्टरांच्याद्वारे, त्याने जे मार्गदर्शन तुम्हाला केलं आणि त्याद्वारे हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर फरक पडत गेला. आणि माझ्या जीवनात एक असाच अनुभव मला दिला ना की मी सांगू शकत नाही. कारण कोणत्याही स्त्री म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीला खरंच असं चेहऱ्याचा डाग नाही हे करू शकत. आणि मी माझ्या प्रभूला खूप आभार मानते की मला ह्यांच्यासारखे नवरा भेटला की त्याने एका शब्दाने पण मला बोलले ना की हा तुझ्या चेहऱ्यावर चढ. त्याने प्रत्येक वेळी मला विश्वास व्यक्त दिला की तू घाबरू नको, प्रभू तुला एक दिवस ते चेहऱ्याच्या डागातून बरं करेल. माझ्या कुटुंबातली प्रत्येकाने मला विश्वास दिला की तू काहीच काळजी करू नको, प्रभू चेहऱ्याचा डाग नक्कीच घालवेल. पण देवाने तुम्हाला चांगला नवराही दिला आहे आणि त्याद्वारे विश्वासामध्ये त्यांनी तुम्हाला विश्वासामध्ये वाढवलं सुद्धा आणि प्रभूने कृपा केली. भाऊ, तुम्ही तर पाहिलंच आहे त्यांचा चेहरा. हो, मी पाहिलं आहे जवळ. मग चेहरा पूर्णपणे विद्रूप असायचा. म्हणजे कुठेही जायचं झालं ना तर आम्ही म्हणजे सारखं मनातून हे करायचं की कसं पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण काळे टाकायचे. थंडीचे दिवस जेव्हा यायचे ना तेव्हा ते जास्तच व्हायचं आणि पूर्ण अशी जळजळ व्हायची. पण जेव्हा सिस्टरांनी मार्गदर्शन केलं की आशीर्वादित माध्यमांचा वापर करा, आम्ही माध्यमांचा वापर करत राहिलो आणि आता देवाने तिचा चेहरा पूर्णपणे क्लीन केला. म्हणून मी देवाला खूप खूप आभार मानतो आणि सिस्टरांचे सुद्धा मनापासून आभार. तुम्हाला पण बरं वाटत असेल ना. आता अगोदर त्यांच्या 10 वर्ष तुम्ही पाहिलेला आहे त्यांच्या चेहरा एकदम चेहऱ्यावर काळे डाग आणि ते पूर्ण पूर्ण काळे डाग होते. आणि प्रभूने तुमच्या पत्नीला पूर्णपणे बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचा कंबरला फार त्रास होत होता मोटरसायकल मी जायत होतो, म्हणजे कंपनीच्या कामासाठी जायत होतो आणि माझा दुसरा एक सुपरवायझर होता तो, त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत होता. त्याच्या गाडीवर मी बसलो होतो आणि त्याच्यावर जाताना मग ते गाडी त्याने स्पीडनं पळवली आणि खड्ड्यावर अशी उंच ही खड्ड्यात गाडी आपडली. आणि आपल्यात जेव्हा तुम्हाला कमरेला त्रास झाला त्यामुळे काय होतं तुम्हाला? त्यामध्ये मला बसा येत नव्हतं, एकदम असे कळा मारायचे, ह्या खुशीवरून त्या खुशीवर व्हायला नव्हतं. रात पण मी लई तळमळायचा. तरी पण मी प्रभूची प्रार्थना करायच्या. घरामध्ये आम्ही व्यक्ती फॅमिली मी प्रार्थना करायचं आणि तेल पाण्याचा वापर करत गेलो
आणि असं देवाला सांगितलं की भाऊ तुझ्याच हातात आहे. मग एक रविवारी मी इकडे येऊन गेलो. एक रविवारी आलो, इकडे बसलो, तेव्हा पण मला इकडे बसायला येणं होतं. मग तेव्हा म्हटलं वंदना श्रेष्ठने मला लाचच्या वेळेला आशीर्वाद दिला की आजारी भागावर हात ठेवा. तेव्हा मी आजारी भागावर हात ठेवला. त्याच्यानंतर मग म्हटलं की एक परत आणि एक रविवारी आलो. म्हटलं आता ह्या रविवारी का द्यायची नाही, पुढच्या हप्त्यात देऊ. मग आता ह्या रविवारी आलो आणि ह्या रविवारी आल्यानंतर मी ही साखळी दिली ती देऊ. पण आता तुम्हाला बरं वाटतं? हो, आता मला आता बसून दाखवा. आता बस उभे राहा. आता काय दुखत नाही? आता काय नाही दुखत. पहिल्या जास्त दुखायचं. ज्यात म्हणजे असं पाय एकदम चालताल मी लई दुखायची कमर लय दुखायचं. हो बस तुमच्या प्रार्थनेचं उत्तर प्रभू चंद्र आता दोघं दुखत नाही. दिले. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.